हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा 2 दिवसावर संक्रांत आले. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या ताईंकडून. तर ह्या आहेत आपल्या शेजारच्या ताई आणि उद्या आहे भोगी. तर भोगीसाठी खेंगटाला नाही का आपल्याला वांग लागतं, गाजर लागतं, सगळं काय काय लागतं ना. तर मी ना इथं बघा ही वांग्याचा फड दिसतोय ना तुम्हाला, पूर्ण अशी वांग्याची बाग आहे बघा इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला आहे ना हरभरा आहे. हे बघा हरभऱ्याचं रान आहे सगळं पूर्ण. तर म्हणलं चला शेजारी कधी कामाला यायची आपल्या, आपण बाजारातनं तर तसं आणतोच, पण शेजाऱ्यांकडनं पण आणावं, जरा शेजाऱ्यांना ताप द्यायला जावं म्हणलं. द्या द्या खायचीच वस्तू मग खायला नाही काय करायचं. हा बघा असं मन मोकळं लागतं. हा. चला सगळ्याच्या आशीर्वादानेच असतं ते. हा अजून मग काय आजचा दिवस गेला उद्या कोण त्याला विचारतं. हा तेवढं आहे. उद्या आणि परवा दिवशी वांग्याला, हरभऱ्याला, गाजराला जी प्रत्येक जी लागते ना त्याला लय महत्व या. मग म्हणलं आता त्यांनी सरी वाढत्यात, ऊसाला सरी काढली ती, तर आपलं जावं पडदिशी आणि थोडीशी वांगी आणि हरभरा घेऊन यावं त्यांच्यात ना. आपलं रान बघा इकडे ही आपलं रान आहे आणि इथं ही ह्यांचं रान आहे या. तरी पण तुम्हाला सारखं ताप आहे का? नाही नाही कधी तर आपलं आलं की मग 1-2 वेळा आले बघा इकडं वांगी घ्यायला, त्याच्यावर आता आली. म्हणलं सारखं सारखं म्हणल्यावर वैतागायच्या मनाच्या बाया उठतीन सारखं चिती. तुम्हाला ताप देऊ तुमच्यात आल्यावर. या की तुम्हाला काय कधी नको म्हणलंय का? आपल्या तुम्ही यांना बघितलंच असन, ओळखलंच असन बघा ह्या ताईंना. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या घरी ज्यावेळेस शिदुरी सोडायचा व्हिडिओ असन किंवा कशाचा पण हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा सवासणींचा व्हिडिओ असन त्यावेळेस ताई असते. ही पाठीमागे दिसतंय ना ती त्यांचं घर आहे बघा. आणि मस्त असताना आम्ही इथून हरभरा घेणार आहे. तर हरभरा तर लय मोठा दिसतोय, मालकीन पण संग आहे, त्याच्यामुळे लय पण नेता यायचं नाही. पोत भरून पोत बसवेन का? खाऊच नका हरभराच खावा मला. नाही हरभरा तुमची सुनबाईच खाणार, मी नाही खाणार इतका. हा तर आव ती बघा कोण आवाज देते. चला हरभऱ्याच्या रानात गेल्यावरती राहिलेला व्हिडिओ. ए काय झालं? वांग्याच्या बागेत कोण कोण आलंय बघायला आलाय बघा. इकडे ही डॉन कसा बघतोय बघितलं का? भांडणं करू नका. तैमूर इकडे, त्याचं नाव काय आहे ताई? त्याचं नाव काय नाही, लाल्या ठेवलंय. लाल्या ठेवलं या. तर चला वांगी तोडून झाली, थोड्या वेळ गप्पा ही मारल्या. आता हरभऱ्याकडे जाऊ आपण. हरभऱ्याकडे जाऊ म्हणलं इथंच बसलोय बघा आम्ही. इथं रस्ता आहे ना, गाड्या वाहतेत जातेत येतेत. तर चला ही बघा हरभऱ्याचं रान आहे आणि इथं आहेत ह्या हरभऱ्याच्या मालकीनबाई. इकडे वांग्याचा फड गेला तैमूर आणि ही मोत्या दोघं पण आलेत बघा संघ. किती नेतायत काय काय नेतायत ते बघायला आले ती. तर हरभरा मस्त असा भरलाय बघा, लय भारी आलाय. यावं गाठ पण भरलेत चांगला. ही हरभरा आता नाही यांनी ताईंनी विकायला पण नेलाय बघा गावात. असं पिशवी दिली इतकी मोठी माझ्याकडे, सगळी वांग्याने भरली आहे पिशवी. हे बघा ताईंनी हरभरा काढलेला आहे मला नेण्यासाठी. तर आता हे हरभरा घ्यायचा, वांगी घ्यायची आणि मग जायचं. एक ढाळा राहिला काय आणि मग जायचं घरी. तर इथं बघा इथंच आपलं घर आहे. ही रान आहे आपलं पलीकडच्या साईडचं. दाजी तिकडच्या रानात आहे ना सरी वाढत्यात. स्वीटी झोपली आहे त्याच्यामुळं म्हणलं पडदिशी आपलं जाऊन यावं. आपण इथं गप्पा मारण्यातच अर्धा तास गेलाय माहिती आहे का? किती? अर्धा तास गेलाय. हा घरी गेलतो ना, घरनं आलोय त्याच्यामुळं. तर चला आता हरभरा घेतलाय, अजून हरभरा घेणार आहे. काय एवढाच घेऊन नाही जाणार, उपटायचंय अजून. पोत आणलंच नाही की आव, पण वडणीत बांधून न्या. वडणीत नको, वडणी खराब होईन. आंबले असते हरभऱ्याला. चला कस काय हरभरा आहे बघा. चला फायनली वांगी घेतली, हरभरा घेतला, सगळं घेतलं. आणि ही बोलणं बिलणं तुम्ही माणसां ती म्हणतात पोतं भरून न्या, तुम्ही म्हणतात असं. ही आमचं नणंद भावजाचं नातं आहे, त्याच्यामुळे चेष्टा मस्करी आमची सारखी कशात पण चलत राहते, त्याच्यामुळे काय विषय नाही. हरभरा खाय तुम्ही बी. हा बघा बुडका दाखवतायत हरभऱ्याचं काय. हरभरा खायला या, हरभरा खायला या. मस्त असा हरभरा येतं बघा. तर यांना म्हणलं मार्केटला द्यायचा असतो इतका आलाय, तर पण म्हणते आता ओला हरभरा नेण्यापेक्षा ना वाळल्या हरभऱ्याचं चांगलं पैसे होते, त्याच्यामुळे ठेवलाय, नाही दिला. आपलं थोडा थोडा उपटून नेलाय गावात विकायला. गावात नाही का आज सगळी घेतात ना. 20 रुपयाला पिंडी चालली. हा 20 रुपयाला. मी विचारलं की मागाशी 20 रुपयाला पिंडी. पिंडी केवढी? एवढी आहे का? एवढी पिंडी 20 रुपयाला. आणि असणारच. इथं तर आपल्या इथं तर 20 रुपयाला आहे. ही मुंबईला पुण्याला हीच पिंडी ना 50 रुपयाला मला तरी विकते ना. हा हरभरा भरलेला आहे सगळा भरलेला आणि निबार हरभरा आहे त्याच्यामुळं. 2 एकर काय थोडे घर. त्याच्यामुळे हे सगळा हरभराच दिसतोय बघा. हे सगळं यांचंच या. माझी गाठ पडू दे, मी सांगते असं म्हणलं भाडं येईन का.
तर बघा आपल्या रानात जी सरी काढली ना ट्रॅक्टरने ती यांचाच मुलगा होता बघा. इथल्या इथंच आहे आपलं. कधी पण सांगितलं की लगेच येतो. सकाळचं सांगितलं दुपारपर्यंत येतो. पण सरी काढायला त्यांनी 4-5 दिवस का लावलं माहितीये का? ती सरी काढायचं ती अवजारच नव्हतं. त्याच्यामुळं अवजार नव्हतं, कोणीतरी नेलतं, त्याच्यामुळे उशीर झाला सरी काढायला. आणि तसं पण संक्रांत झाल्यावरच लागण करायची ना आपली. मागाशी बोलता बोलताच काय झालं, मध्येच फोन आला आणि त्याच्यामुळे कट झाला व्हिडिओ. त्याच्यामुळे आम्ही परत कंटिन्यू घेतलाय. या ताईंना परत काय कधी व्हिडिओ येतात काय माहिती, त्याच्यामुळे म्हणलं आताच दाखवा. चला येऊ का? हा चला चला बाय बाय. चला जरा हरभरा खावा. हा हरभरा आता कवर खायला लावता. मी काय खाल्लं नाही, मला नाही जास्त आवडत. त्याच्यामुळे स्वीटीच म्हणली आता मम्मी हरभरा भात सकाळीच म्हणत होती. म्हणलं निबार हरभरा आणला ना मग भाजू. मग आता त्याच्यातला तिला भाजून थोडा द्यायचा, ववशा टाकायला थोडा ठेवायचा आणि खेंगटा टाकायला थोडा ठेवायचा. असं करायचंय. 3 जागेवरती ते हरभरा करायचंय. तर चला येऊ का? चला हा? चला हा या घरी मग टाइम भेटून तेव्हा. तुम्हाला तर काय टाइम नसतोच या. चला या हळदी रानातल्या कुंकवाला उद्या भेटू कामातनं- परवा. हा परवा दिवशी भेटू. तर परवा दिवशीच्या व्हिडिओ मध्ये पण दिसत्या. तर चला निघतो आता घरी. दाजींपाशी गेल्यावर डायरेक्ट बघू दाजी काय करतात. बाय बाय. तैमूर बसलाय तिकडं. ते दुसरं कुठे चल गेलं बाबा, चला घरी चल. ऐकतोय उठ की? तैमूर उठ. चल उठला बाबा. बघितलं का कस काय ऐकतोय. चला घरी आपली. चल चला आमचा मन्या गोल्या टोम्या कसा ऐकतो मोठ्या, हे बी तसं ते पण ऐकतोय. मन्याला गोल्याला चल म्हणलं की निघत त्यात. त्याला हाड म्हणलेलं कळत नाही. हा त्याला नावाने हाक मारा. त्याला कधी हाड म्हणलंच नसतं तुम्ही. नाही नाही म्हणलं. आहो हाडा म्हणायचं का नाही? अहो हाडा नाही हो, तैमूर म्हणावं लागतं. ते उठतच नाही. तैमूर तैमूर आमचा लई भारी आहे. त्याला राग आणि भाकर टाकलं तर खातच नाही ते. होय राग येतो होय तुला? मग राग येतो? राग शिळी भाकर घरी येतो ना आपल्या. शिळी भाकर पण नाही नाही, जमत. खातच नाही ते. बघितलं का काय? घरी येतो ना आपल्या, त्याच्यामुळे ओळख आहे या. चला येते चला. आता मी. चला येऊ का होत आहे? चला चला. ही बघा आपल्या पण रानात हरभरा पेरलेला आहे बरं का. पण लय लहान आहे, कारण आहे ना ह्या रानात आहे ना सगळं पाणी होतं. वापसा लवकर आलाच नाही, त्याच्यामुळं लेट झाला हरभरा पेरायला. म्हणून त्या ताईंच्यातनं हरभरा घेऊन आले बघा आता आपल्या रानात. आणि इकडं दाजी अजून सरी वडतात. बघितलं का? दिवस मावळायला गेला आणि दाजी अजून काम करतात. तर दाजींना पण घेऊन जाते जाता जाता घरी. चला की हो. नको राहू द्या, उद्या वडा. आता किती वल्लं हे बघा, बरंच वल्लं की. निम्म्या पतूर आणलं की निम्म राहिलं अजून. या अशी सरी आहे ना तिला सरळ करायची. ही मधलं सगळं तोडून ही वरंबीला लावायचं. लय माती वाढावं लागते ना. कंबर दुखायला लागली. पाण्याची बाटली तिकडे. घाम घाम व्हायला लागला थंडीच्या दिवसात. तर चला ह्या रानात आपल्या ह्या पण रानात आहे ना गहूचा असतो बरं का. पण ह्या वेळेस पाऊस इतका होता ना ती वापसच लवकर झाला नाही, त्याच्यामुळे हरभरा आणि ही रानात लेट झालं का पेरायला, हरभरा पेरायला. आणि याच्यात गव्हाला उशीर झाला, म्हणलं आपलं लागण करून टाकावं आहे का नाही. हा वल्लच आहे अजून जरा. चला असू द्या, स्वीटी वाट बघते घरी आता. मग चला असू द्या, राहू द्या. हा ही आहे आपल्या रानातला गहू. तर लोंब्या पण आहेत गव्हाच्या. आता ज्वारीची कणसं बघायची थोडीशी. आली बघा घरी. आणि घरी आल्यावरती पहिलं म्हणलं सगळं घ्यावं म्हणलं जवळ आणि नीट करत बसावं. कारण आहे ना उद्या सकाळ खेंगार करायचं, भाकरी बनवायची, सकाळ सकाळ करायचं असते. त्याच्यामुळे उशीर होईल म्हणलं सकाळ करायला बसल्यावरती. त्याच्यामुळे हे बघा, हे सगळं मी बाहेर घेतलं. इथं घेवडा मस्त असा नीट करून घेतला. इथं घेवड्यातलं बी काढलं, कारण स्वीटी तिचं पप्पा परवा दिवशी गेलं ना जीवरवाडीला, त्यावेळेस सागरने आणि आकाने मस्त अशा निबार पण शेंगा काढून दिल्या त्या. कारण ह्या ब्याची भाजी ना लय भारी होती. शिजवून घेतलं ना पूर्ण गस शिजती, लय भारी चव लागते भाजीची. त्याच्यामुळे ती काढून घेतलं बी. याच्यातलं सगळं एकही घेवडा किडका निघला नाही. इतकं भारी आहे ना. आकाला विचारलं तू काय कोणतं औषध मारलं याच्यावरती, नाही का एक सुद्धा घेवडा असं शेंग एक पण किडकी निघली नाही. आका म्हणले त्याच्यावरती मी ना फक्त गोमतर मारले, बाकी काय औषध नाही काय नाही. त्याच्यामुळं ना एकही शेंग किडकी नाही निघली बघा. नाहीतर बाजारात आणल्या ना मी अर्ध्या तर किडक्याच निघत्यात. सगळ्या एक सुद्धा अशी चांगली नीट निघत नाही. त्याच्यामुळे मी कधी ह्या शेंगा आणतच नाही. तर इथं ही पण घेतले बी आणि शेंगा पण घेतलेत. आणि मी तर त्याचबरोबर बुधवारी आणलेला वटाणा ठेवला होता, ते पण नीट करून घेतलाय. वटाणा काय नसतोय जास्त करून, पण मी टाकते असावं म्हणून आपलं. आणि इथं हे हरभरा सोलल्यात. तर ही दाजींकडे द्यायचं संध्याकाळी बसल्या बसल्या. आता हे असं सोलून ठेवलेत ना, याच्यातलं बी काढण्यासाठी दाजींकडे द्यायचं बसल्या बसल्या. मी स्वयंपाक करतो दाजींना काम. आता दिवसभर तिकडचं रानातलं काम करून आलं, आता संध्याकाळी एवढं काम लावायचं, बघू काय म्हणतात ते.
आणि हे आहे ना चाकोताची भाजी पण नीट करून ठेवली आहे. गाजर आणि वांग सकाळच्या पारी चिरायचं आणि मस्त असं तीळ भाजायचं, हुरडा भाजायचा आणि ती कुटून लसणाची फोडणी देऊन खोबरं काय म्हणतात खोबरं लसूण आणि कोथिंबीर ही टाकून मस्त अशी फोडणी देऊन मस्त असं सकाळच्या पारी खेंगट बनवायचं. आला अंधार पडूस तरी कशी काम करतात हा फोनवर बोलत तर म्हणलं इतकं उशीर आणि अंधार काय लगेचच पडतोय पाचशी. आणि इथं बसलाय या गोल्या, तिथं बसलाय मण्या आणि दोघं बोरं. ना तिथं राखून येऊ कोटळाला तिथं राखण बसत कोण येते का जाते का. आणि इकडं बोरं ठेवल्या तर त्याच्यात मिरच्या पण येतं काल आणलेली बोरं इथे. आणि इथं एवढा हरभरा राहिलाय ही स्वीटीला खाण्यासाठी आणि तेवढा सोडलाय ही एवढा निघलाय बघा त्याच्यात हरभरा बघितलं का. तर चला असू द्या खेंगाची सगळी तयारी झाली. उद्या सकाळ बघू कसं खेंगाट होतंय ते. तर ह्या व्हिडिओला इथं चेंज करते. बाय बाय आणि गुड नाईट.